पोलिसांनी सीआयडीचा शोध घेत होते तो वाल्मिक कराड अखेर आता शरण आलेला आहे। पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आज सकाळी शरण आला। त्याचबरोबर आता त्याला पोलीस सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे आता कसून चौकशी सुरू आहे। त्यामुळे इतके दिवस फरार असलेला वाल्मिक कराड नेमका कुठे लपून बसला होता या सगळ्याचा तपास आता पोलीस करत आहेत। अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा तपास करत होते। जे मसाजोगचं प्रकरण आहे तिथल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झाल्यानंतर त्याची प्रॉपर्टी देखील फ्रीज करण्यात आली होती आणि पोलिसांची पथकं असेल सीआयडीची पथकं असतील हे त्याचा सगळीकडे शोध घेत होती। अखेर आज सकाळी दिवसभरात 12च्या सुमारास वाल्मिक कराड हा पुण्यातल्या म्हणजे जो पाषाण रोड आहे तिथल्या सीआयडीच्या मुख्यालयामध्ये हजर झाला आणि तिथे त्याने सरेंडर केलेला आहे। हे सरेंडर करत असताना त्याने स्वतः एक व्हिडिओ सुद्धा रिलीज केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे मारेकरी असतील त्यांना पकडावं, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी असं सुद्धा त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे। परंतु आपण बघतोय की पोलिसांची पथकं असतील सीआयडीची पथकं असतील हे त्यांचा शोध घेत होते परंतु त्यांचा कुठे शोध लागत नव्हता। अखेर वाल्मिक कराड हा एका गाडीमधनं सीआयडीच्या ऑफिसमध्ये दाखल झालेला आहे। खरं तर ती बीडची गाडी आहे। ती गाडी नेमकी कोणाची आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। ती गाडी आपण काय आहे ते बघूयात। स्कॉर्पिओ आहे, पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आहे जिचा नंबर आहे MH23 BG 2231 असा या स्कॉर्पिओचा नंबर आहे। ही स्कॉर्पिओ सीआयडी जे कार्यालय आहे पुण्यातलं तिथे दाखल झाली होती आणि त्या गाडीमधनं वाल्मिक कराड हा उतरल्यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सीआयडीच्या तिथले जे कर्मचारी होते त्यांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। आता ही गाडी नेमकी कोणाची आहे तर ही गाडी आहे शिवलिंग मुराळे या व्यक्तीची। हा शिवलिंग मुराळे आहे तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो। तो खरं तर बीड मधला एक गुत्तेदार देखील आहे। बीड मधली जी शासकीय कामं असेल त्याचे जे कॉन्ट्रॅक्ट असतील ते तो घेत असतो, त्याची कामं तो करत असतो। त्यामुळे बघतोय की धनंजय मुंडे यांचा तो निकटवर्ती आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड याचा देखील तो निकटवर्ती असल्याचं सुद्धा या सगळ्यामधनं समोर आलेलं आहे। ही जी गाडी आहे जी पांढऱ्या कलरची गाडी आणि जी स्कॉर्पिओ आहे ती अजित शिवलिंग याच्या नावावरती आहे। जो शिवलिंग मुराळे आहे त्याचा तो मुलगा आहे, त्याच्या नावावर ही गाडी आहे। मात्र ह्या गाडीचा जो ताबा आहे तो शिवलिंग मुराळे याच्याकडेच असतो। याच गाडीमध्ये खंडणीच्या गुन्ह्यातील जो वाल्मिक कराड आहे तो सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला होता। त्यामुळे आपण बघतोय की एका गाडीमधनं हा वाल्मिक कराड सीआयडीच्या ऑफिसमध्ये दाखल झाला। ही गाडी आल्यानंतर जे सगळे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी कराडला ताब्यात घेतलं आणि त्याला आता चौकशीसाठी नेण्यात आलेलं। त्यामुळे नेमकी ही गाडी कोणाची होती, वाल्मिक कराड हा कोणासोबत लपून बसला होता, पोलीस त्याचा मोठ्या प्रमाणात शोध घेत होती परंतु तू कुठे लपून बसला होता या सगळ्याचा तपास पोलीस करतायत। पण जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार शिवलिंग मुराळे नावाच्या व्यक्ती सोबत हा आता वाल्मिक कराड असल्याचं समोर आलेलं आहे। शिवलिंग मुराळे हा धनंजय मुंडे यांचा सुद्धा निकटवर्ती आहे आणि त्याचबरोबर तो वाल्मिक कराड याचा सुद्धा निकटवर्ती आहे। बीड मधली शासकीय कामे असतील, गुत्तेदारीची कामे असतील हा तो घेतो आणि याच्याच गाडीमधनं वाल्मिक कराड आता सीआयडीच्या ऑफिसमध्ये दाखल झालेला आहे। त्यामुळे आता पोलीस सीआयडीचे कर्मचारी या शिवलिंग मुराळची सुद्धा चौकशी करतायत का, नेमका वाल्मिक कराड कुठे लपून बसला होता याची सगळी माहिती त्याच्याकडनं घेत आहेत का हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। या सगळ्या प्रकरणातले सगळे अपडेट्स आम्ही मुंबई तकवर तुम्हाला वेळोवेळी देत आहोत। त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातली माहिती सुद्धा मिळेल। पाहत राहा मुंबई तक।